नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एकदम मस्त टेस्टी असा आणि उपवासाला सगळ्यात आवडीने खाल्ला जाणारा साबुदाणा वड्याची रेसिपी। आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम असतो की साबुदाणा वडा जेव्हा आपण तेलामध्ये तळून घेतात ना तेव्हा वडा तेलामध्ये फुटून जातो आणि त्याचबरोबर वरून कुरकुरीत नाही बनत आणि त्याचबरोबर वडा खाताना तो रबरासारखा लागतो। असे बरेच जणांचे प्रॉब्लेम असतात। तर मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओमध्ये आहे। म्हणजेच मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे जे वापरून तुमचा साबुदाणा वडा तुम्ही एकदम छान कुरकुरीत आणि आतून मस्त मऊदार असा आणि जेव्हा तुम्ही तेलामध्ये तळताना वडा तो फुटणार पण नाही हे नक्की सांगतो तुम्हाला। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही पण तुमच्या घरी एकदम मस्तपैकी साबुदाणा वडा तयार करा। चला, बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट आपण रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हाय बटन पण क्लिक करा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल। चला फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये भिजत ठेवलेला साबुदाणा 2 वाटी घेतोय। साबुदाणा जो आहे ना एकदम चांगला मऊदार असा भिजला पाहिजे। कमीत कमी 4 तासासाठी हा साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायचा आहे। आता या साबुदाण्यामध्ये अर्धा चमचा जिरा, चवीपुरतं सेंधा मीठ, 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा आणि अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट। शेंगदाण्याचा कूट जो आहे ना थोडासा जाडसर असा कुटून घेतलेला आहे खलबत्त्यामधून। आता हे सगळं साबुदाण्याबरोबर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव झालं पाहिजे। मिक्स करून घेत असताना साबुदाणा फुटला नाही पाहिजे, तुटला नाही पाहिजे, पण जे पदार्थ यामध्ये आपण टाकलेत ना ते साबुदाण्यावरती सगळीकडून चांगल्या प्रकारे लागले पाहिजेत। अशा पद्धतीने हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, यामध्ये टाकून घ्यायचा 1 वाटी उकडलेला बटाटा। आता हा उकडलेला बटाटा थोडासा फोडून घ्यायचा आणि साबुदाण्याबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा। आता मित्रांनो, थोडंसं तुम्ही इथं लक्ष द्या, जेव्हा पण तुम्ही साबुदाण्याबरोबर बटाटा मिक्स करून घेत असताना तेव्हा ते अगदी हलक्या हाताने करून घ्यायचंय, चांगलं मिक्स करून घ्यायचंय। अगदी एक 10 ते 15% साबुदाणा फुटला तरी चालून जातो, काही प्रॉब्लेम नाही, पण एकदम लगदा नाही करून घ्यायचा। ज्या पद्धतीने आपण रेग्युलर पीठ वगैरे मळून घेतो ना तसं नाही करून घ्यायचं। अगदी हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि आधीमध्ये थोडंसं तुम्ही त्याला वड्याचा शेप देऊन बघायचा, तो एकत्र येतोय का। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे वड्याचा उंडा करून घेतलेला आहे, चांगला एकत्र येतोय म्हणजे आपला वड्याचा एकदम चांगल्या प्रकारे मिक्स रेडी झालेला आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय साबुदाणा जो आहे ना अख्खा तासाचा आहे बघा, आणि तुटला जरी असेल ना तो अगदी 10 ते 15% फक्त तुटलेला आहे, बाकी हाही तसाच आहे। अशा प्रकारे जेव्हा वड्याचा मिक्स तुम्ही तयार करून घेताना जेव्हा पण तुम्ही वडे तेलामध्ये तळून घेत असता तेव्हा वडे एकदम चांगले राहतात, ते आतमध्ये फुटणार नाहीत। तर मित्रांनो, हे होतं तेलामध्ये न फुटणाऱ्या वड्याचा सिक्रेट, तर लक्षात ठेवा। आता मित्रांनो, मी इथं सगळे वडे तयार करून घेतो। तुम्हाला ज्या साईजमध्ये वडे बनवायचे आहेत ना त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता। हो, पण एवढं लक्षात ठेवा, जास्त जाड नका बनवू, जाडीला थोडंसं कमी ठेवायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे जेव्हा पण आपण तेलामध्ये वडे तळून घेऊ ना ते आतमध्ये पर्यंत चांगल्या प्रकारे तळले जातील, म्हणजे वडा आतमध्ये कच्चा राहणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे सगळे वडे तयार करून झालेले आपले। आता आपण चटणी तयार करून घेऊयात। त्यासाठी सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतो आणि त्याचबरोबर अर्धा चमचा जिरा। आता यामध्ये चवीपुरतं सेंधा मीठ, 1 चमचा लाल मिरचीची पावडर आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धी वाटी दही। हे सगळं टाकून झाकण लावून घ्यायचं आहे आणि मिक्सरला लावून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय साबुदाणा वड्याबरोबर खाण्यासाठी आपली चटणी रेडी झालेली आहे, एकदम मस्त झालेली आहे, एकदम टेस्टी झालेली आहे आणि वड्याबरोबर खाण्यासाठी एकदम मस्त मजा येईल। आता मित्रांनो, मी इथं शेंगदाणा तेल घेतलेलं आहे एका कढईमध्ये। आता हे जे तेल आहे ना मीडियम आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, जास्त कडक गरम करून नाही घ्यायचा। आता मी या तेलामध्ये वड्याचा थोडासा तुकडा टाकलेला आहे, तो तुकडा खालीच बसलेला आहे, वरती नाही येत आहे आणि तुकड्याला चांगले बुडबुडे येत आहेत, म्हणजे तेल जे आहे ना मीडियम असं गरम झालेलं आहे। आता हे जे तेल आहे ना चांगलं कडक असं गरम झालं असतं ना तो तुकडा लवकर वरती आला असता। हे ट्रिक आहे, तेल किती गरम झालंय ते चेक करायचं। आता मी 3 वडे तेलामध्ये सोडलेले आहेत, अगदी अर्धा ते 1 मिनिट झाला ना वडे खालून चांगल्या प्रकारे सेट झाले की त्यानंतर वडे पलटून घ्यायचे, दोन्हीकडून चांगल्या प्रकारे तांबूस असा कलर येईपर्यंत वडे तळून घ्यायचे तेलामध्ये। आणि शेवटपर्यंत तेलाचं जे टेम्परेचर आहे ना ते मीडियमच असायला पाहिजे, त्यानुसार तुम्ही तुमचा गॅस जो आहे ना तो कमी जास्त करून घ्या। आता मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की तेलामध्ये तळत असताना वडे का फुटतात।
जेव्हा पण तुम्ही वड्याचा मिक्स तयार करून घेत असताना ते तुम्ही एकदम लगद्यासारखं करून घेता, म्हणजे पीठ आपण जसं मळून घेतो ना तसं तुम्ही करून घेता। आणि ते जे वडे तयार करून ते तेलामध्ये तळत असताना काय होतं, वड्यामध्ये ना वाफ सुटायला चालू होती आणि ते जे वाफ सुटलेली असते आतमध्ये ते बाहेर निघत नाही, त्यामुळे वडे फुटतात। म्हणूनच तुम्हाला मी सांगितलं जेव्हा पण तुम्ही मिक्स करून घेत असताना ते हलक्या हाताने करून घ्यायचंय, म्हणजे साबुदाणा जास्त तुटला नाही पाहिजे। त्यामुळे जे साबुदाण्याचा मिक्स तयार होतो ना तो एकदम हलका फुलका होतो आणि जेव्हा तुम्ही ते जे वडे तयार करून तेलामध्ये तळताना तेव्हा वड्यामधली जी वाफ असते ती अगदी सहजपणे बाहेर पडते, त्यामुळे वडे तेलामध्ये फुटत नाहीत। त्यामुळे मित्रांनो हे जे टिप आहे ना तुम्ही नक्की लक्षात ठेवा। आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय ऑलमोस्ट आता 7 ते 8 मिनिट झालेले तेलामध्ये मी वडे तळून घेतोय आणि वड्यांचा कलर बघा कसा आलेला आहे, एकदम गोल्डन असा कलर आलेला आहे आणि वडे एकदम छान कुरकुरीत झालेले आहेत वरून। अशाच पद्धतीने बाकीचे जे राहिलेत ना वडे ते पण मी तळून घेतो। तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपले साबुदाण्याचे वडे रेडी झालेले आहेत, एकदम मस्त झालेले आहेत टेस्टला आणि कलर वगैरे बघा कसे आलेले आहेत वरून, एकदम मस्तपैकी सोनेरी असा। आता मी तुम्हाला हा वडा फोडून दाखवतो। हा बघा आतमधून एकदम मस्त मऊदार झालेला आहे आणि वरून छान कुरकुरीत असा झालेला आहे आणि या चटणी बरोबर वडा तर एकदम भन्नाट असा लागतो। मग काय मित्रांनो कसे झालेत वडे, एकदम मस्त झालेत की नाही, वरून छान कुरकुरीत असे झालेले आहेत। तुम्ही आता बघितलेला असाल तेलामध्ये तळत असताना एक पण वडा फुटलेला नाहीये, एकदम छान तांबूस असा कलर येईपर्यंत तेलामध्ये तळून घेतलेला आहे तुमच्या समोर। सगळे वडे एकदम छान असे तळलेले आहेत आणि वडे जे बनलेत ना आतून एकदम मस्त असे मऊदार बनलेले आहेत। आणि त्याचबरोबर मित्रांनो उपासाची जी शेंगदाण्याची चटणी बनली ना ती पण एकदम मस्त बनलेली आहे, चवीला एकदम अप्रतिम अशी झालेली आहे। तर मित्रांनो तुम्ही पण तुमच्या घरी उपवासाला हा साबुदाणा वडा नक्की तयार करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा। चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका।